म्हणलं स्वामींच्या पादुका स्थापन होण्यात स्वामींनी आपला आदेश दिलाय, गुरुजींनी सांगितलंय, गुरूंनी. आता काय करायचं? म्हणून मी एकदा अक्कलकोटला गेलो होतो. तर अक्कलकोटला पादुका कुठं मिळतात का, काय आहे का, विकत मिळतात का, असं काय स्थापना होणार म्हणजे काय होणार आहे? शेवटी आपण प्रयत्न केल्याशिवाय तो थोडी होणार आहे. आणि सांगितलं म्हणजे आपल्याला उत्सुकता लागून राहते की कशा पद्धतीने होणार आहे, कसं होणार आहे. आणि आपण थोडेसे प्रयत्न केला पाहिजे ना, आपल्याला इच्छा आहे व्हावं असं. तर मी तिथे अक्कलकोटला आपल्या ऑफिसमध्ये गेलो, म्हटलं कुठं पादुका वगैरे आहेत का? तर तेव्हा ते म्हटले, अरे तुमचं खूप मोठं भाग्य आहे की मुंबईवरून लांजेकर म्हणून आहेत, नाना लांजेकर, ते इथं आलेले आहेत आता अक्कलकोटला त्याच दिवशी त्याच वेळेस. तर त्यांच्याच्या कानावर विषय घाला. म्हटलं अहो कोण लांजेकर, मला माहिती नाही. तो ऑफिसच्या दारापाशीच लांजेकर महाराज उभे. ते म्हटले, अरे बघ आलेत की लांजेकर महाराज. मग लांजेकर आपल्या खाली बघून नमस्कार केला. ते म्हणले काय होय? म्हणलं असं असं फोटोचं स्थापना झाली आणि तेव्हा गुरुने सांगितलं की 2 वर्षात पादुका स्थापन होतील. 2 वर्षात पादुकांवर आला, इतक्या झटपट सेवा होती का म्हणले कधी? असे डायरेक्ट त्यांनी मला बोलले. जा म्हणले, जेव्हा स्वामीने येतील ना तेव्हाच येतील ते. असा तू म्हटल्यामुळे मी म्हटल्यामुळे होत नसतं पादुका स्थापना. म्हटलं ठीक आहे, माझा काही तेवढा विषय नव्हता. झालं तसं आम्ही घरी आलो आणि 2 महिन्यांनी नानांचा फोन आला, नाना लांजेकर, की परेश मी पादुका घेऊन येतोय तुझ्या घरी. चतुर्थी होती. बापरे. आणि मी तुम्हाला या पादुका इथं स्थापना करायचा आदेश आलेला आहे, म्हणून मी स्वतः पादुका घेऊन येतोय. मग ते येताना सगळं त्यांचा लवाजमा आणि फळं बिळं एवढे मोठे मोठे सगळे हे भरून घेऊन आले सगळे. आणि मग त्यांनी इथं येऊन त्या पादुका स्थापन केल्या. आणि नंतर मला म्हटलं की जरा कॅलेंडर दे, कारण आहे बघू जर मला. तेव्हा आम्हाला 2 वाजले होते इथं पादुका स्थापन व्हायला. मग त्यांनी कॅलेंडर काढलं, तर बघितलं तर त्यावेळेचं सगळ्यात 2 वाजता ही शुभ काळ होता. म्हणले बघ, मला त्यासाठी स्वामींनी तिथं थांबवलं आणि त्याच्यामुळे ह्या 2 वाजता बरोबर पादुका दुपारच्या स्थापन झाल्या. चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात पादुका स्थापन झाल्या. आणि अशा करत करत आपली सेवा स्वामींचे चरण आले.